राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे। निलेश लंकेंनी शरद पवार आणि अमोल कोल्हेंची घेतलेली भेट म्हणजे परतीच्या पावसाची चिन्ह असल्याचं सांगितलं जात आहे। पाहूयात। राष्ट्रवादीत परतीच्या पावसाची चिन्ह। निलेश लंके शरद पवार गटाकडे परतणार। निलेश लंकेंनी घेतली अमोल कोल्हे शरद पवारांची भेट। लोकसभा होऊ द्या, त्यानंतर बरंच काही आपल्याला कळेल। तिकडून गेलेले जे काही आमदार असतील तर परत एकदा पवार साहेबांकडे येण्याची शक्यता आहे। रोहित पवारांनी लोकसभा निवडणुकीची डेडलाईन दिली होती, पण त्याआधीच राष्ट्रवादीत परतीचा पाऊस सुरू झालाय। पारनेरचे आमदार निलेश लंकेंच्या पीएच्या स्टेटसवर शरद पवार आणि लंकेंचा एकत्रित फोटो टाकून फुंकून तुतारी घेऊ भरारी अशी टॅगलाईन दिली आहे। तुम्ही जे म्हणता तशी काय आधी कुठली चर्चा नाही। आता माझ्या परस्पर बरेच जणांनी सांगितलं की निलेश लंके थोड्या वेळात प्रवेशाला जाणार, ते करणार, पण मलाच माहित नाही ना। प्रवेश करणार थोडक्यात मी असणार, पण मला तर माहित पाहिजे ना। या भेटीमुळे निलेश लंके हातात तुतारी घेणार हे जवळपास स्पष्ट झालंय। या विषयावर खुद्द शरद पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली। तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का, बोलाल काय म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत, ते सगळ्यांना विचारलं असेल। आज पक्षप्रवेश होणार अशी चर्चा होती। चर्चा तुमच्याकडूनच नाही। शरद पवारांच्या भेटीपूर्वी अमोल कोल्हे आणि निलेश लंकेंमध्ये बैठक झाल्याचा व्हिडिओही समोर आलाय। त्यामुळे काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हेंनी हाती तुतारी घेण्याचं केलेलं आवाहन निलेश लंकेंनी जास्तच मनावर घेतल्याचं दिसतंय। सुप्रिया सुळेंनी मात्र लंकेंच्या प्रवेशावर कोणतंही भाष्य करणं टाळलंय। निलेश लंकेंसोबत तर खरंच ते पक्षात येणार आहेत का अशी चर्चा। मी माझ्या प्रचार आणि या सगळ्या कामांमध्ये इतकी व्यस्त आहे की मला याची काही माहिती नाही। निलेश लंकेंना नगर दक्षिणची उमेदवारी हवी आहे हे लपून राहिलेलं नाही। लंकेंच्या रूपानं पवार गटात पहिली घरवापसी होणार हे जवळपास आता स्पष्ट झालंय। विकास कोकरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।